मैं भारत को भारतीयता की मान्यता के आधार पर फिर से खड़ा करना चाहता हूं, उस काम में लगा हूं। नमस्कार. आजचे दिनविशेष या यूट्यूब चॅनलवर मी आपलं खूप मनापासून स्वागत करतो. आज 30 नोव्हेंबर आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस. योगायोगाने म्हणा किंवा दुर्दैवाने आज एका व्यक्तिमत्वाची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी येते आणि या निमित्ताने आपण सगळ्यांशी संवाद साधावा आणि त्या व्यक्तिमत्वाविषयी थोडंसं बोलावं असं आवर्जून वाटलं, म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. राजीव दीक्षित हे नाव तसं सर्व परिचित आहे. राजीव भाई या नावाने बरेच लोक त्यांना आदराने संबोधत असत आणि आता त्यांच्या पश्चातही त्यांचं नाव घेतलं जातं. तर या राजीव दीक्षितांचा जन्म 30 नोव्हेंबर 1967 साली उत्तर प्रदेशातल्या अलीगड जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यांचा मृत्यूसुद्धा 30 नोव्हेंबर याच तारखेला 2010 साली छत्तीसगडमधल्या भिलाई येथे झाला. वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी म्हणजे अत्यंत कमी वयामध्ये राजीवभाईंचा मृत्यू झाला आणि त्यांच्या वाढदिवशीच झाला. ही एक प्रकारची दुर्दैवी गोष्ट किंवा शोकांतिकाच म्हणावी लागेल. पण हा सगळा विषय बाजूला ठेवला तरी या 40-43 वर्षाच्या त्यांच्या अल्पशा आयुष्यामध्ये त्यांनी जे कार्य उभारलं ते अजूनही पुढे चालू आहे असं आपण म्हणू शकतो. आता त्यांचं एकूण चरित्र, शिक्षण वगैरे ह्या तपशिलात आज मी जात नाही. फक्त थोडासा धावता आढावा त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आपण घेऊन आपण त्यातून काय स्फूर्ती घेऊ शकतो याचा विचार त्यांच्या जयंतीच्या म्हणा किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण करूया. राजीव दीक्षितांचं मुख्य योगदान जर आपण म्हटलं तर 80च्या दशकामध्ये ते सामाजिक आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायला लागले आणि 90च्या दशकामध्ये जे जागतिकीकरण आलं, LPG म्हणून ज्याला संबोधलं जातं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, तर या जागतिकीकरणाच्या माध्यमातून मल्टीनॅशनल कंपनीज, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश झाला किंवा शिरकाव झाला त्याच्याविषयी राजीव दीक्षितांनी फार चिंतन केलं आणि या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून तुमचा आणि माझा पैसा हा परदेशामध्ये कसा मोठ्या प्रमाणात जातो आहे आणि एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीने देशाची जी लूट केली ती लूट आता या सगळ्या कंपन्या मिळून अप्रत्यक्षरित्या कशा करता आहेत हे त्यांनी जागोजागी व्याख्यानं देऊन सगळ्यांना पटवून दिलं, सांगितलं आणि मग ह्यावरती उपाय म्हणून त्यांनी काही आंदोलनं वगैरे उभारली. परंतु स्वदेशीचा पुरस्कार त्यांनी केला. देशावरती जेव्हा संकट आलं तेव्हा आपल्या म्हणजे इतिहास असा आहे की मोठमोठ्या नेत्यांनी स्वदेशीचा एक शस्त्र म्हणून उपयोग केला. म्हणजे तुम्ही जर स्वातंत्र्य आंदोलन पाहिलं तर 1905 मध्ये बंगालची फाळणी जेव्हा झाली तेव्हा ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध लढण्यासाठी जी वेगवेगळी माध्यमं वापरली गेली त्याच्यामध्ये स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी मालाचा बहिष्कार हे एक मोठं तंत्र होतं. तर तेच तंत्र राजीव दीक्षितांनी पुन्हा वापरायला सांगितलं आणि स्वदेशी कंपन्यांनी बनवलेल्या वस्तू आपण मोठ्या प्रमाणात वापराव्यात असा आग्रह धरला. स्वदेशी कंपन्यांच्या आणि त्यांच्याद्वारे निर्मित केलेल्या वस्तूंच्या याद्या त्यांनी जागोजागी वाटल्या. त्याच्यानंतर पुढच्या दशकामध्ये राजीवभाईंनी वाग्भट्ट ऋषींचं अष्टांग हृदयम नावाचा एक मोठा मौलिक असा ग्रंथ आहे त्याचं अध्ययन केलं आणि त्याच्या माध्यमातून आयुर्वेद या विषयाचा अभ्यास केला आणि आपली दिनचर्या ही आयुर्वेदाला अनुसरून कशी असावी, कुठल्या आजारावरती कुठले घरगुती उपचार आपण करू शकतो, आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो, कुठल्या ज्याला होम रेमेडीज असं आपण म्हणू शकतो, अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी व्याख्यानं दिली. ती आज यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. त्याचे काही एडिटेड व्हर्जन सहित उपलब्ध आहेत. त्यांनी काही पुस्तिकाही छापल्या, प्रकाशित केल्या आणि वाटल्या. त्या संदर्भात त्यांनी जनजागृती केली, त्याचाही खूप लोकांना उपयोग झाला.
आणि ही तंत्रज्ञान विद्या प्रगत असल्यामुळे आज त्यांच्या पश्चातही यूट्यूबवरती आपण ती माहितीपूर्ण व्याख्यानं ऐकू शकतो. राजकारण असेल, स्वातंत्र्य आंदोलन असेल, अर्थकारण असेल, धर्मकारण असेल, आयुर्वेद असेल, स्वदेशी असेल, अशा विविध विषयांचा अभ्यास असणारं हे एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व होतं. नंतर बाबा रामदेव यांच्या भारत स्वाभिमान ट्रस्टशी सुद्धा ते जोडले गेले. त्या माध्यमातूनही त्यांनी सोबत काही कार्य केलं. परंतु अखेर अत्यंत कमी वयामध्ये 30 नोव्हेंबर 2010 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आता आज आपण त्यांचं स्मरण करतो आहोत, परंतु या महापुरुषांच्या चरित्रातून आपण काही प्रेरणा घ्यायची असते. तर काय घ्यायची, काय आपण घेऊ शकतो? तर 2-3 गोष्टी मला इथे सुचतात, त्या मी आपल्यासमोर मांडतो. पहिलं म्हणजे विविध विषयांचा आपण अभ्यास केला पाहिजे. राजीवभाईंना कुठल्याही विषयाचं वावडं नव्हतं. आपण जर आजही यूट्यूबवर त्यांची व्याख्यानं ऐकली तर विविध विषयांवरती अत्यंत मूलगामी अभ्यास त्यांचा होता. म्हणजे संतांनी ज्या अभ्यासाचा पुरस्कार केला, या अभ्यास हे प्रकट व्हावे, तर त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजीवभाई होते. तर आपण असं विविध विषयांमध्ये पारंगत असलं पाहिजे. अर्थकारण, राजकारण, इतिहास, समाजकारण, अशा विविध विषयांचा आपला मूलगामी अभ्यास असला पाहिजे. दुसरं असं की तपशील हा विविध पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो, परंतु त्याचं एका विशिष्ट पद्धतीने विश्लेषण करण्याची, चिंतन करण्याची शक्ती आपण स्वतःची विकसित केली पाहिजे. घटना त्याच होत्या, पण त्यांचं विश्लेषण राजीवभाईंनी ज्या पद्धतीने केलं एका राष्ट्रवादी दृष्टिकोनातून, ते आपल्याला सगळ्यांना अंतर्मुख करणार आहे. तर चिंतनाच्या माध्यमातून ही स्वतःची विश्लेषण शक्ती आपण जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या बुद्धीला धार दिली पाहिजे. ही एक प्रेरणा आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो किंवा ही गोष्ट आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. आणि आपण खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली किंवा श्रद्धांजली कशी वाहू शकतो, किंवा त्यांच्या पश्चात त्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं त्यात सहभागी कसे होऊ शकतो. तर आपण असं करू शकतो का? म्हणजे विचार करा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण टूथब्रशपासून, टूथपेस्टपासून, साबणापासून, तेलापासून, ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ज्या मोठ्या गोष्टी वापरतो, त्याच्यामध्ये आपण कुठे कुठे स्वदेशी वस्तू वापरू शकू का? त्यांचं प्रमाण आत्ता समजा 50% असेल तर ते आपण 70% नेऊ शकू का? 70% असेल तर ते 90% नेऊ शकू का? 90% असेल तर ते 100% नेऊ शकू का? असा प्रयत्न आपण करू शकतो का? किंवा अनावधानाने किंवा कळत नकळतपणे आपल्या वापरामध्ये स्वदेशी वस्तूंचं प्रमाण अगदीच 2-5% असेल तर ते आपण हळूहळू 10, 20, 30% असं वाढवू शकतो का? याचंही चिंतन करून त्या दृष्टीने आपण काही करू शकलो तर मला असं वाटतं की राजीवभाईंना ती एक आदरांजली किंवा श्रद्धांजली ठरेल. किंवा त्यांनी ज्या आयुर्वेदाच्या सूत्राचा पुनरुच्चार केला ती आपण आपल्या रोजच्या दैनंदिनीत अंमलात आणू शकतो का स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी? याचंही थोडं चिंतन आपण करू शकतो असं मला वाटतं. तेव्हा आज पुन्हा एकदा राजीवभाईंचं आदरपूर्वक स्मरण करून मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.